रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज पुण्यातील नरे परिसरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली। विविध विषयांचा आढावा कार्यकर्त्यांकडून त्यांनी घेतलेला आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना हातकणंगले मतदारसंघातून आपला उमेदवार देणार आहे। मात्र जर घटक पक्षांना उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांना विचारात घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं मत खोत यांनी व्यक्त केलेलं आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये ईडीच्या सुरू असलेल्या कारवायांवरून खोत यांनी भाष्य केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका लागतात आहे, आचारसंहिता खरं तर जाहीर होणार आहे। मात्र अजूनही युतीतला जागा वाटपांचा तिढा सुटलेला नाहीये। तुम्ही जागा मागणी केलेली आहे, मात्र जागा देताना दिसून येत नाहीये तुमचे घटक पक्ष। पुढली दिशा काय असणार? काय झालं की एकूण 48 जागा आहेत। पूर्वी भारतीय जनता पक्षानं काही जागा जिंकलेल्या आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे 12 खासदार आलेले आहेत, त्यांनी जागा जिंकलेल्या आहेत। अजितदादा आले, त्यांच्याबरोबरही काही खासदार आले, त्यांच्याही काही जागा आहेत। आता राहिलेल्या जागात बाबा त्याच्यामध्ये अदलाबदल किती होणार, काय होणार ते वरिष्ठ पातळीवरती निश्चितपणानं होईल। पण आम्ही एक घटक पक्ष म्हणून आम्ही एकच जागा मागितलेली आहे। आम्ही म्हटलं की बाबा आम्हाला कोपरा तरी द्या, आणि तो त्यांनी द्यावा ही आमची अपेक्षा आहे। कारण तो मतदारसंघ काही मी अचानक मागत नाही। गेल्या वेळी त्या मतदारसंघामध्ये आम्ही तयारी केलेली होती। जे उमेदवार शेनेकनं आले तेही नौके होते, दुसऱ्या पक्षातनं अचानक आले आणि निवडणुकीला उभा राहिले। त्यामुळे गावगाड्यातल्या भाषेत बोलायचं झालं तर तो पैरा आहे, आणि पैरा फेडावा आणि महायुतीनं ती जागा आम्हाला द्यावी ही माझ्या कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आहे, माझीही ठाम भूमिका आहे। जर ती जागा मिळाली नाही तर तुमची काय पुढली भूमिका असणार? कशा पद्धतीने तुम्ही तिथे उमेदवार देणार? नाही, महायुतीबरोबर आम्ही आहोत, तिथं आम्ही अप्रामाणिकपणा करणार नाही, प्रामाणिकच राहू। परंतु प्रामाणिक राहत असताना माझ्या कार्यकर्त्यांना मला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांची भूमिका मला जाणून घ्यावी लागेल। ती जर जागा नाही मिळाली तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ, आणि त्या मेळाव्यामध्ये ते जी मला दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही चालू। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।